देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींचे आजच्या गीतामृत मालिकेमध्ये स्वागत. तर आज आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आजचा दिवस खूप छान आहे आणि आज शिवजयंती आहे. तर ते आज सकाळी क्लिक झालं की अरे आज शिवजयंती आहे, तर आपण शिवाजी महाराजांच्या चरित्रावरती काही थोडंफार बोलण्याचा प्रयत्न करू शकतो. तर त्या दृष्टीने आजचा विषय सडनली आज सकाळी क्लिक झाल्यामुळे चेंज झाला. तर आज आपण शिवाजी महाराजांच्या चरित्रावरती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि सर्वप्रथम आज शिवजयंतीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर शिवाजी महाराज की हे नावच असं आहे की असं नाव ऐकलं तरी अभिमानाने आपली काय म्हणू शकतो, छाती भरून येते. म्हणजे असं असं त्यांचा इतिहास, अशी त्यांची कारकीर्द, सगळ्याच गोष्टींमध्ये आपण शिवाजी महाराजांचं चरित्र जर बघितलं तर ते अजूनही कित्येक वर्षानुवर्ष शतकानुशतक लोकांना प्रेरणा देत आहे. तर आजच्या ह्या शिवजयंतीच्या या आजच्या पार्श्वभूमीवर आज आपण शिवाजी महाराज म्हणजे कसे घडले आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांची थोडक्यात त्यांचं जी कारकीर्द आहे किंवा जे त्यांचा हे आहे, काय म्हणू शकतो आपण, त्यांची शूरवीरता. तर या दोन भागामध्ये आज आपण त्याचं हे करणार आहोत, जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. की जसं आता आपण बघतो की आता शिवाजी महाराजांविषयी जर आपल्याला ऐकून घ्यायचं असेल किंवा आपण बघतो तर शिवाजी महाराजांनी जे काही जे किल्ले जिंकलेले आहेत, जे आता पण आपण पाहू शकतो की वेगवेगळे जे किल्ले आहेत, ते किल्ले बघतो. म्हणजे ही जी आहे तर ही कुठल्या कितव्या शतकामध्ये हे सगळं झालेलं आहे. परंतु त्यांचं जे योगदान आहे, शिवाजी महाराजांचं जे योगदान जे आहे, तर ते योगदान आपण याच्यातून आपण बघू शकतो. की जसं 10वा हे आहे 10वा अध्याय भगवद्गीतेचा. आणि त्याच्यामध्ये ते जे वेगवेगळे भगवंतांचा श्री भगवंतांचं ऐश्वर्य हे त्या अध्यायाचं नाव आहे. की जसं भगवंत कसं वेगवेगळ्या श्लोकांमध्ये म्हणतात की महर्षीमध्ये भृगु मी आहे, ध्वनीमध्ये ओंकार मी आहे, किंवा जसं पुरोहितांमधील प्रमुख पुरोहित मी आहे, पांडवांमध्ये धनंजय मी आहे, असं भगवंत म्हणतात. खरं तर ज्यावेळेस असं म्हटलं अर्जुनाला कुठेतरी थोडा संकोच झाला असेल, परंतु जेव्हा भगवंत म्हणतात की पांडवांमध्ये मी अर्जुन आहे, कदाचित आज भगवंत असते इथे आणि शिवाजी महाराज असते तर भगवंत म्हणाले असते मराठ्यांमधला शिवाजी मी आहे. म्हणजे हे शिवाजी महाराजांचं जे योगदान आहे तर हे खरंच सर्वव्यापी आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी आज आपला धर्म जागवलेला आहे. धर्म म्हणण्यापेक्षा एक सनातन धर्म. जर हिंदू धर्म म्हटलं की त्याला एक मर्यादा येते आणि शास्त्रांमध्ये कुठेही हिंदू असा उल्लेख केलेला नाही. सनातन म्हणजे जो शाश्वत धर्म. तर असे हे शिवाजी महाराज की जसं आपण बघतो इतिहासामध्ये वेगवेगळी नावं असतात. ब्राह्मण म्हणजे जसं क्षत्रिय, तसं ऋषी मुनी, राजर्षी, महर्षी अशी नावं असतात. तर एका राजाला राजर्षी का म्हटलं जातं? आपण म्हणतो की एखादा राजा असेल तर त्याला राजा म्हटलं जातं, पण तो जर त्याला राजर्षी ही पदवी का दिली जाते किंवा राजर्षी म्हणून, जसं राजर्षी परीक्षित महाराज हे जे जे मोठे मोठे राजे होऊन गेलेले जे भगवंतांचे भक्त, तर त्यांना राजर्षी म्हणून उल्लेख केला जातो. तर राजर्षी म्हणजे काय, की ज्याने स्वतःच्या इंद्रियांना जिंकले आहे. की जसं ऋषी, साधू ऋषी स्वतःच्या इंद्रियांना जिंकतात, तसे हे राजे महर्षी काय करतात, बाहेरच्या बाहेरच्या गोष्टी जिंकतात. म्हणजे साम्राज्य, थोडक्यात काय की राज्य कमवतात, ते साम्राज्य कमवतात. म्हणजे ते काय करतात की बाहेरच्या गोष्टी जिंकतात. पण जेव्हा तोच राजा आतल्या इंद्रियांना सुद्धा जिंकतो तेव्हा त्याला राजर्षी म्हटलं जातं. आणि हे कॉम्बिनेशन, रेअर कॉम्बिनेशन आपण बघू शकतो की शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये आहे. जसं एक ते धर्मवीर पण होते, शूरवीर पण होते, राजवीर पण होते, दानवीर पण होते. आणि तसे हे म्हणजे सगळंच कॉम्बिनेशन मध्ये कधी कधी कोणी एखादं शूरवीर असतो, शौर्य असतं, पण दानशूरपणा त्याच्यामध्ये नसतो. कधी दानशूरपणा असतो किंवा शौर्य असतं, पण कधी कधी त्याच्यामध्ये
धर्मनिष्ठता नसते, म्हणजे कुठे ना कुठे काही असतं. तर हे राजर्षी हा शब्द शिवाजी महाराजांना एकदम हा शब्द परफेक्ट मॅच होत आहे. की जसं दानवीर, की पूर्वीच्या काळी म्हणजे आपण हे मुघल राजवट जे आहे त्याच्यातले बघू शकतो आपण, की काही त्यांचे जे सैनिक असायचे त्यांचे वेळच्या वेळेवर ते पगार सुद्धा करत नसत. तसं शिवाजी महाराजांचं जर चरित्र आपण जर बघितलं तर कधीच त्यांच्याकडे जे लोक होते सैनिक म्हणून त्यांची ती इतकी काळजी घ्यायची आणि प्रत्येक ठिकाणी वेळच्या वेळेवर त्यांना गोष्टी कशा मिळतील याची काळजी शिवाजी महाराज घ्यायचे. म्हणजे हे जे आपण बघतो राजर्षी, शूरवीर, राजवीर, दानवीर, सगळ्या बाबतीत धर्मवीर, सगळ्या सगळं कॉम्बिनेशन शिवाजी महाराजांमध्ये आहे. म्हणून आपण त्यांना राजर्षी शिवाजी महाराज असे म्हणतो. की राजर्षी म्हणजे काय, की त्यांनी आतल्या इंद्रियांना सुद्धा जिंकलेले आहे आणि ती तत्व त्यांच्यामध्ये आलेली आहे जीवनामध्ये. आणि श्रील प्रभुपादांचं एक श्रील प्रभुपाद नेहमी म्हणायचे की जसं आता चैतन्य महाप्रभू आता नुकतेच येऊन गेले 500 वर्षापूर्वी. श्रील प्रभुपादचं जर आपण ऐकलं तर प्रभुपाद नेहमी म्हणतात की जस्ट आपण किती भाग्यवान आहोत की आत्ताच इतक्यात चैतन्य महाप्रभू येऊन गेले. चैतन्य महाप्रभूंचा काळ आत्ता एवढ्यात येऊन गेला. तसंच शिवाजी महाराजांच्या बाबतीत सुद्धा आपण म्हणू शकतो की ते आत्ता इतक्या अलीकडल्या काळामध्ये होऊन गेलेले आहेत. असे शौर्यवान योद्धा होऊन गेलेले आहेत. जसं चैतन्य महाप्रभू आपण मायापूर यात्रेला गेल्यानंतर आपल्याला किती छान वाटतं ना की जिथे चैतन्य महाप्रभू गेले त्यांच्या काही खाना खुणा त्यांच्या काही वस्तू पाहिल्या तरी आपल्याला वाटतं अरे आपण किती भाग्यवान आहोत की आत्ताच हा काळ होऊन गेलेला आहे 500 वर्षापूर्वीचा. तसं आपण आता सुद्धा खूप भाग्यवान आहोत की शिवाजी महाराजांचं चरित्र, शिवाजी महाराजांनी जे किल्ले जिंकले, जे काही त्यांनी ऐश्वर्य उभा केलं धर्माचं, ते आपण आताही अनुभवू शकतो, पाहू शकतो आणि त्यांच्यामुळे ते जीवन जे आहे की ते जे सनातन धर्माचं जे जीवन आहे ते आज आपण त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या शौर्याने आपण जगत आहोत. तर जसं कुठल्याही गोष्टीमध्ये एखाद्या गोष्टीचा निर्माता असतो. निर्माता म्हणजे काय की प्रोड्युसर. नि म्हणजे काय निर्माता आणि म म्हणजे काय त्याच्यामध्ये माता म्हणजे माता. म्हणजे निर्माता म्हणजे कुठली तरी कोणीतरी प्रोड्युसर असतो त्याच्यामध्ये. तसं शिवाजी महाराजांचं चरित्र घडवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना माहित आहे की जिजाऊनी ते चरित्र घडवलेलं आहे. जसं मुलं निर्माण करणं किंवा मुलांची उत्पत्ती करणं हे खूप सोपं आहे. परंतु त्या मुलांना घडवणं ते किती अवघड आहे. तर ते जिजाऊ केलेलं आहे. जसं म्हणतो ना की शिवाजी महाराजांच्या शिवजयंती आली, काय आलं की आपण मोठमोठ्याने घोषणा देतो. जय शिवाजी, जय जिजाऊ अशा घोषणा देतो. परंतु ती जी शब्दांमधली कृतज्ञता आहे, ती आपल्या आचरणामध्ये सुद्धा आली पाहिजे. म्हणजे जसं म्हणतात की शिवाजी महाराज आपल्या घरात जन्मायला नको, शेजारच्या घरात. शिवाजी महाराजांचं चरित्र ऐकायला खूप छान वाटतं. जर पण असं घडत असेल त्यामुळे शिवाजी महाराजांच्या घरात जन्मू दे, माझ्या घरात नको. म्हणजे असे हे शिवाजी महाराजांचं जे काही चरित्र घडलेलं आहे ते जिजाऊनी घडवलेलं आहे. जिजाऊनी ते संस्कार दिलेले आहेत त्यांना. म्हणजे लहानपणीच ते म्हणतात ना गर्भसंस्कार ते ऑलरेडी शिवाजी महाराजांना मिळालेले आहेत. ते गर्भसंस्कार रामायण महाभारत याच्यामधल्या कथा ऐकून. त्याच्यासाठी त्यांनी कुठला कोर्स किंवा काही केलेलं नव्हतं. तर त्याच्यासाठी त्यांना ते गर्भसंस्कारच त्यांना ते मिळालेले आणि नंतरचं बालकडू पण जिजाऊकडून मिळालेलं आहे. लहानपणापासून ते ऐकत आलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण बघतो की जेव्हा शिवाजी महाराजांचे वडील जे आहेत शहाजी राजे हे त्यांच्या जवळ नव्हते. ते आदिलशाहीच्या ह्याच्यामध्ये होते. नोकरीला होते त्या ठिकाणी ते. आणि त्या ठिकाणी त्यांच्या लहानपणापासून शहाजी महाराज त्यांच्या जिजाऊनीच त्यांना घडवलेलं आहे. म्हणजे लहानपणापासूनचा आदर्श जर आपण बघू शकतो की जिजाऊनी ते घडवलेलं आहे आणि त्यांची माता ही त्यांची सगळ्यात मोठी आदर्श. जसं तिन्ही कुठल्याही गोष्टीला आपण म्हणतो ना की कुठलंही कार्य असेल, काही असेल, तरी आध्यात्मिक जीवन असेल, आपल्याला ब्लेसिंग्स लागतात. वैष्णवांचे आशीर्वाद लागतात, सगळ्यांची कृपा लागते. तसं शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये जर आपण बघितलं, तर सरस्वती देवी, लक्ष्मी आणि दुर्गा देवी या तिन्ही देवींची कृपा शिवाजी महाराजांना प्राप्त झालेली आहे. सरस्वती म्हणजे काय, की ज्ञानाची देवता. जशी स्पष्टता, म्हणजे जसं आपल्या जीवनामध्ये स्पष्टता कधी येते? स्पष्टता म्हणजे काय, की मला काय हवं आहे? मला काय अचीव्ह करायचं आहे? की जसं ज्ञान आणि ते ज्ञान म्हणजे योग्य ज्ञान, नुसतंच ज्ञान नाही, तर ते योग्य ज्ञान याचा जेव्हा प्रभाव आपल्यावर पडतो किंवा ते जेव्हा उमगतं, तेव्हा जीवनामध्ये स्पष्टता येते, की मला काय करायचं आहे. आणि शिवाजी महाराजांना ते बरोबर माहित होतं, की त्यांच्या जीवनामध्ये त्यांना काय करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लक्ष्मी देवीची कृपा त्यांच्यावर होते. स्वराज्य म्हणजे त्यांना काय स्थापन करायचं होतं? हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांना करायची होती. आणि ही स्थापना करण्यासाठी
एक म्हणतात ना शुद्धता, म्हणजे त्यांना ते स्वराज्य स्थापन करणं ही त्यांची काय होतं, ऐश्वर्य होतं. आणि ऐश्वर्य हे कुठून येतं, लक्ष्मी देवीपासून येतं. आणि त्याच्यासाठी जी शुद्धता होती, हृदयाची संपत्ती, लक्ष्मी देवी धनसंपत्ती देणारी आहे, पण हृदयाची संपत्ती ती जी आहे ती आहे शुद्धता. आणि ती शुद्धता त्यांना लक्ष्मी देवीकडून प्राप्त झालेली होती. दुसरी आहे दुर्गा देवी. सगळ्यांना माहिती आहे दुर्गा देवी कशाचं प्रतीक आहे, शक्त प्रतीक आहे. तर ती शक्ती ही त्यांना शिवाजी महाराजांना ती प्राप्त झालेली होती. म्हणजे बघू शकतो की आपण त्यांना ती, ते जे चारित्र्य घडलं गेलं आणि त्या चारित्र्यातून त्यांना ती एक श्रद्धा, आणि त्या श्रद्धेतून काय झालेली आहे, ती कृपा प्राप्त झालेली आहे. जसं रामचंद्रांच्या जीवनामधून त्यांनी काय चारित्र्य घडलं, जसं रामचंद्र व्यक्तिगत जर रूपात बघितलं तर रामचंद्रांचं चारित्र्य कसं आहे, तर ते चारित्र्य त्याच्यातून त्यांना प्रेरणा मिळाली. पांडव, जसं महाभारत त्यांनी ऐकलं की शौर्य, शौर्य जे आहे ते कशाला म्हणतात, ते पांडवांच्या चरित्रात ते शिकले. आणि श्रीकृष्ण म्हणजे कोण, सामर्थ्य, शक्ती, म्हणजे योग्य वेळेला योग्य वेळेस योग्य शक्ती, शक्तीनिशी एखाद्या गोष्टीचा सामना कसा करायचा. जसं पांडवांना आपण बघतो की जसं आता अर्जुनाचंही उदाहरण आपण रोज गीता श्रवण करतोय की त्याच्यामध्ये भगवंतांनी ह्या पांडवांना सामर्थ्यवान कशाद्वारे बनवलं, तर त्यांच्या नीतीद्वारे, नीतिमत्तेद्वारे भगवंतांनी त्यांना सामर्थ्यवान बनवलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रणनीतीने त्यांनी त्यांना शिकवलं की रणनीती हे करून, रणनीतीने युद्ध कसं जिंकायचं. तर ही रणनीती, युद्धनीती, नीतिमत्ता हे जे गुण आहेत त्यांनी भगवान श्रीकृष्णांकडून आत्मसात केलेले आहेत. आणि ते आत्मसात केले म्हणजे कसे हो, की जे बालपणी जे काही संस्कार मिळाले ते त्याला काय करत गेले, ऑब्झर्व करत गेले, निरीक्षण करत गेले, आणि त्या निरीक्षणातून काय झालं, ते शिकत गेले. जसं आपण म्हणतो ना, परीक्षित महाराजांना त्यांच्या लहानपणी म्हणजे आईच्या गर्भात असताना भगवंतांना अंगठ्या एवढं रूप होतं, चतुर्भुज रूप. तर त्याचं दर्शन झालं. म्हणतात की परीक्षित महाराज नेहमी बघायचे की ही व्यक्ती कोण आहे, ही व्यक्ती, प्रत्येकाला ते जज करायचे. म्हणून त्यांचं नाव पडलं परीक्षित महाराज. तसं आपण बघतो की शिवाजी महाराजांनी जे काही ऐकलं ते काय केलं, त्याचं निरीक्षण केलं, निरीक्षण करत करत ते स्वतःच्या जीवनामध्ये ते जगायला शिकले. म्हणजे ही जी कृपा आहे ती शिवाजी महाराजांना त्यांच्या चरित्रामध्ये जर आपण खोल गेलो तर आपण बघू शकतो की त्यांना ती कृपा प्राप्त झालेली आहे. नरहर पुरंदरकर म्हणून एक इतिहासकार आहेत, तर ते सांगतात की जर आपल्याला शिवाजी महाराजांचं चारित्र्य जर जाणून घ्यायचं असेल तर आधी आपल्याला काय जाणून घ्यावं लागेल, की तो औरंगजेब कोण होता, किंवा ते जे हे होते त्यांचे शत्रू होते ते कोण होते. जोपर्यंत ते आपल्याला समजणार नाहीत तोपर्यंत आपल्याला शिवाजी महाराज समजणार नाहीत. कारण कसं आहे की एखाद्याचा शत्रू कोण आहे, त्या शत्रूवरून त्याच्याबरोबर जो लढतो त्याची महिमा समजते. की जसं आता हिरण्यकश्यपू आहे, श्रीमद भागवतम मध्ये काही आधी प्रल्हाद महाराजांचं वर्णन येत नाही की हिरण्यकश्यपूने कशी तपश्चर्या केली. म्हणजे हिरण्यकश्यपू कसा होता ते जर आपण जाणून घेतलं तर नंतर आपल्याला प्रल्हाद महाराज कोण होते आणि अशा प्रल्हादाने अशा शत्रूवर विजय मिळवला, तर ही त्याची महानता आपल्याला समजते. जसं रावण आहे, जर रावणाची जोपर्यंत क्रूरता समजणार नाही तोपर्यंत प्रभू रामचंद्र आपल्याला समजणार नाही. जसं सोपं उदाहरण येतं की जसं आपण मिस्टर इंडिया पिक्चर बघतो सिनेमा, बरोबर, त्याच्यातला एक डायलॉग आहे. कोणाला आठवत असेल तर तुम्ही टेक्स्ट मेसेज मध्ये टाकून, म्हणजे मला टाकू शकता टेक्स्ट मेसेज मध्ये. कोणाला आठवतोय का, श्रीदेवी आणि अनिल कपूरचा तो सिनेमा आहे, जुना पिक्चर, त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे बघा, सगळ्यांनी बघितला असेल तो पिक्चर, एकदम फेमस आहे, पण त्याच्यातला तो डायलॉग पण तेवढाच फेमस आहे. तर तो जर तो डायलॉग आपल्याला आठवतो, त्यातला हिरो अगोदर आठवतो का, तर तो डायलॉग काय आहे, ठीक आहे मी सांगते की मोगॅम्बो खुश हुआ. हा सगळ्यांना माहिती आहे की तो पिक्चर पण तो गाजला, तो ते पहिला डायलॉग आठवतो की अरे मोगॅम्बो खुश हुआ. म्हणजे काय, की आपल्याला तो पिक्चर जरी आठवला तरी त्यातला सिनेमातला हिरो आठवत नाही, पण तो हो जो कोण तो अमरीश अमरीश पुरी का अनुपम खेर, मला पण तो विलन आठवेना, सॉरी अमरीश पुरी असेल, हा अमरीश पुरी. तर आपल्याला तेच आठवतं की ते अगोदर आठवलं की तो सिनेमा पूर्ण आठवतो. तसं कुठलाही हिरो जर आपल्याला हिरोचं जर आपल्याला हे करायचं असेल तर त्याच्या अगोदर तो विलन कोण आहे, म्हणजे तो विलन किती शक्तिशाली आहे, आणि त्याच्यातून आपल्याला त्या हिरोची महानता समजते. तसं आपल्याला हे नरहर पुरंदरकर मोठे इतिहासकार आहेत, ते सांगतात की जोपर्यंत शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये जोपर्यंत आपण त्यांचे औरंगजेबाला जाणून घेऊ शकत नाही तोपर्यंत आपण शिवरायांचा महिमा
जाणून घेऊ शकत नाही. तर आपण थोडक्यात आता एक पार्श्वभूमी त्याची बघणार आहोत, की हा औरंगजेब कोण होता? हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. पण छोट्या-छोट्या एक इन्सिडन्स आपण घेऊया आणि त्याच्यातून आपण शिवाजी महाराजांचं एक, कारण शिवाजी महाराजांचं चरित्र वर्णन करणं म्हणजे ते म्हणतात ना, एखाद्या पक्षाने आकाशाला गवसणी घालण्यासारखं आहे आणि त्यात आपल्याला वेळेची मर्यादा. त्याच्यातून आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, की त्याची जी सुरुवात होते, की औरंगजेबाचं त्यावेळेस सगळीकडे म्हणजे त्याचं साम्राज्य होतं. 14व्या शतक असेल ते. सुरुवात म्हणजे अकबरापासून सुरुवात होते. म्हणजे उत्तर भारतामध्ये सुरुवात होते, की दिल्लीपासून सुरुवात केली. तर त्यांचे 22 प्रांत होते त्यावेळेस, म्हणजे अकबराच्या ह्याच्यामध्ये. आणि विचार करा, की ते 22 प्रांत म्हणजे नॉट अ इमॅजिन, म्हणजे कल्पना करू शकत नाही आपण. कारण त्या 22 प्रांतामध्ये त्यांची ती आर्मीच एक प्रकारची. म्हणजे जसं ती एक सिस्टीम होती. आणि तसं बादशाह नंतर ते मनसुबदार आणि त्याच्यानंतर दख्खन जहागीर, जे आपण म्हणतो ना जहागीरदार होते ते दख्खनचे. तर ती एक सिस्टीम होती. आणि ते प्रत्येक प्रांत तर अशा 8,000 ते मनसबदार होते त्यांचे, मोगलांचे. आणि 8,000 प्रांत त्यांना दिलेले गेलेले होते. आणि त्यांचं सैन्यबळ जे होतं ते 2 लाखापेक्षा पण जास्त होतं. विचार करा, 14वं शतक असेल हे आणि त्या शतकामध्ये हे त्यांचं साम्राज्य होतं. आणि 30 करोड पेक्षा पण म्हणजे जवळपास 30 करोड 30 करोडच्या जवळपास त्यांचं सैन्य होतं. आणि मग तुम्ही आपण विचार करू शकतो ह्या गोष्टीचा, की त्या काळामध्ये हे किती मोठं महासाम्राज्य म्हणू शकतो. आणि एकीकडे हे शिवाजी महाराज, की ज्या एकट्या शिवाजी महाराजांनी असा रंग बदलला, की सगळीकडे हिंदवी स्वराज्य भगवाकरण केलं. म्हणजे अशा साम्राज्याविरुद्ध ते उभे राहिले. आणि एकटे शिवाजी, की जे शिवाजी आपल्याला माहित आहे, की त्यांच्याकडे काही सैन्यबळ पण नव्हतं. आणि हा जर आकडा जर बघितला, की 8,000 मनसबदार, त्याच्यामध्ये 2 लाखापेक्षा प्रत्येकाकडे सैन्य, 30,000 करोड पेक्षा त्यांच्याकडे ती धनराशी आणि 22 प्रांत, म्हणजे इमॅजिन करा किती मोठा तो आवाका आहे. आणि दुसरी म्हणजे अजून एक होतं, हे झाले मोघल. आणि दुसरे जे आहे निजामशाही, सल्तनत. हे वेगळे वेगळे होते. तर ही सल्तनत जी होती ती औरंगजेबापासून सुरू झाली. तर जसं निजामशाही ही महाराष्ट्रामध्ये होती. आदिलशाही कर्नाटकमध्ये होती आणि कुतुबशाही ही मध्ये होती. म्हणजे हे जहागीरदार, म्हणजे याच्यामध्ये फरक काय होता, की हे मोघल जे होते ते सुन्नी होते आणि हे बाकीचे जे होते ते शिया. जसं आपण म्हणतो ना, मराठ्यांमध्ये पण लोक म्हणतात की 96 कुळी मराठा, 92 कुळी मराठा. तसं हे मुस्लिमांमध्ये पण हे शिया आणि सुन्नी यामध्ये हा फरक होता. आणि याच्यामधले हे जे मोघल होते, की जसं हे अकबर, सॉरी, बादशाह वगैरे होते, हे औरंगजेब वगैरे, हे कसे होते, की यांना राज्य वाढवायची हौस. म्हणजे इतकी हाव होती, हौस म्हणण्यापेक्षा इतकी हाव, की हे राज्य आमचं कसं वाढेल आणि सगळीकडं आमचं साम्राज्य कसं पसरेल. कारण ते संतुष्ट नव्हते. कारण आता काय करा, 8,000 त्याच्यामध्ये ते मनसुबदार असतील, एक एक व्यक्ती असेल आणि त्या व्यक्तीला त्यांना एक एक प्रांत द्यावा लागायचा आणि नंतर तो टॅक्स भरायचा. मग असे जर त्यांना लोक वाढवायचे म्हटलं तर त्यांना पूर्ण जगावर त्यांची हुकूमत आली तरी त्यांना काही समाधान नव्हतं. मग अशा प्रकारची हाव त्यांच्यामध्ये होती त्या मोघलांमध्ये. औरंगजेब त्याचंच प्रतिनिधित्व करतो. आणि हे जहागीरदार कसे होते, हे कट्टरपंथी नव्हते जास्त, परंतु ते कसे होते, खूप आळसी आणि ऐश आरामामध्ये जीवन जगणारे. जसं आदिलशाहीचा एक सुभेदार आहे, त्याचं वर्णन इतिहासामध्ये असं येतं, की एक युद्ध चाललेलं होतं आणि त्या युद्धामध्ये त्यांनी काय करावं, की 400 स्त्रिया घेऊन तो पळून गेला युद्धामध्ये. म्हणजे विचार, म्हणजे किती ऐशारामी आणि स्त्री लंपट अशी लोक होती ही. म्हणजे त्यांना असं एकदम रिलॅक्स जीवन, ऐशारामामध्ये जीवन. म्हणजे ते जर अशी त्यांचे छावण्या चालल्या, म्हणजे ते सैनिक जर निघाले प्रवासाला, तर ते असतो ना तो छावणी सारखं, त्याच्यात ते झोपलेले असेल तर त्याच्या सकट त्यांना उचलावं लागायचं. म्हणजे इतके आळशी आणि ऐशाराम जीवन जगणारे. म्हणजे हे मोघल म्हणजे शिया आणि सुन्नी हा त्याच्यामधला हा फरक होता. आणि दुसरीकडे हे हे दोन म्हणजे हे मोघल आणि हे ह्याच्यामधले ही काय म्हणून जहागीरदार, असे दोन्हीकडे बलाढ्य शत्रू शिवाजी महाराजांसाठी. आणि जे शिवाजी महाराज एकीकडे आपण बघतोय, की हे सगळं बघत होते कशा पद्धतीने हे सगळं चाललंय. त्यांना दिसत होतं की हे किती चुकीच्या गोष्टी घडत आहेत म्हणजे राज्यामध्ये, आणि कशा पद्धतीने आपला धर्म पण खाली खाली खालीच त्याचा स्तर होत चाललेला आहे आणि लोक पण कसे गाफील आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये शिवाजी महाराज गनिमी काव्याने आपल्या मित्रांना ट्रेनिंग देत होते. म्हणजे ते म्हणतात ना, एवढं मोठं बलाढ्य मोघलांचं राज्य आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराज म्हणजे एकदम असं काय म्हणू शकतो, असं न ओळखण्या इतपत येण्यापर्यंत एक व्यक्ती होते.
आणि असे शिवाजी महाराज त्या साम्राज्याविरुद्ध लढण्यासाठी, उभं करण्यासाठी हळूहळू हळूहळू त्याचं ट्रेनिंग त्यांनी सुरुवात केली होती. आणि दुसरं म्हणजे अकबर. आता हे अकबरापासून आपण बघतोय. तर अकबर दी ग्रेट, अकबर दी ग्रेट आतापर्यंत हे आपण खूप ऐकलेलं आहे. परंतु अकबर दी ग्रेट म्हणण्यापेक्षा त्याच्या पुढे अजून एक शब्द लागतो, की अकबर द फ्रॉड. म्हणजे अकबरासारखा फ्रॉड व्यक्ती कोणीच नव्हता. तो काय करायचा माहितीये का, की त्याच्या आजूबाजूचे जे लोक होते त्यांना मारायचा आणि त्यांच्या बायका पळवायचा. आणि त्याला म्हणायचा, की त्या पळवून त्याचा उपभोग घेण्यासाठी त्याला नाव द्यायचा, की ते अल्लाचं फरमान आहे बघा. अल्लाचं फरमान. म्हणजे अशा पद्धतीचा तो अकबर होता. आणि ह्या अकबराला म्हणजे आपण बघतो इतिहास आपल्याला कधी-कधी काही सिनेमा, जुने पिक्चर कदाचित आजचा जो छावा आलेला आहे, अजून मी तरी नाही बघितला, तुमच्यातल्या बऱ्याच जणींनी बघितला असेल. पण असे पिक्चर समाजामध्ये येणं आणि आपल्या धर्माविषयी, सनातन धर्माविषयी जागृती होणं, हं, असे जे योद्धे होऊन गेलेले आहेत, असे राजर्षी होऊन गेलेले आहेत, त्यांच्याविषयी जागृती करणं, हे किती मोठं योगदान आहे. तर हे खरंच समाज बदलू शकतो. पण काही-काही बघतो, की जास्तीत जास्त चुकीच्या गोष्टी पण सिनेमामधून आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, की जसं ते मोघल-ए-आझम, सलीम अनारकली, ते प्रेमावर आधारित तो चित्रपट आहे. तर तो जो सलीम आहे, त्याचं दुसरं नाव होतं जहागीर. तर हा काय करायचा, हा इतका क्रूर होता, म्हणजे आपण एक बाजू त्या सिनेमामध्ये बघितलेली आहे. परंतु हा जो होता ना, त्यांनी स्वतःच्या मुलाला अंध केलेलं होतं आणि त्याच्यावर अंध करून त्याच्यावर मिठाचं पाणी त्याच्या डोळ्यांवर ओतलेलं होतं. म्हणजे इतका क्रूर होता हा. का तर त्याचा मुलगा जो आहे, ह्या जहागीरचा जो मुलगा आहे, तर या मुलाचं आणि अकबराचं खूप चांगलं जमायचं. आणि अकबर आहे ना, अकबराला खूप प्रिय होता हा. आणि या जहागीरचं आणि अकबराचं जमत नव्हतं. तर त्याने स्वतःच्या मुलालाच मारून म्हणजे मुलालाच अंध केलं. का तर माझ्यानंतर ह्याला गादी मिळेल म्हणून. म्हणजे इतके क्रूर अशी वंशावळी आपण बघतो. आणि अशा ह्या वंशामध्ये औरंगजेब आलेला आहे. आणि हा औरंगजेब म्हणजे काय, की आपण म्हणू शकतो, की त्याचा फोटो बघितला, की पांढरी दाढी वगैरे दिसतो. तर तो पांढरी दाढीमध्ये असणारा एक आतंकवादी होता औरंगजेब. आणि हा औरंगजेबाचा वडील जे आहेत ते शहाजहान. तर ह्या शहाजहानला 4 मुलं होते. आपण थोडक्यात बघूया आता जरा, की तुम्ही फक्त लक्ष देऊन ऐका. हा मधला जो हे आहे टॉपिक, थोडे नावं वगैरे जरा वेगळे येतात ना, त्यामुळे ते जरा विसर पडला की लिंक लागणार नाही. तर हा शहाजहानला 4 पुत्र होते, 4 मुलं होती. तर त्यातला एकाचं नाव होतं दारा शिकोह, शहाजुजा, औरंगजेब 3 नंबरचा आणि मुराद बक्ष हा 4 नंबरचा होता. तर हा 1 नंबरचा जो होता ना दारा शिकोह, हा हिंदू धर्माकडे आकर्षित झालेला होता. आणि हा पुस्तकं पण लिहायचा. तर त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, मजबा उल बहरेन. म्हणजे त्यांनी असं त्याच्यामध्ये वर्णन केलं होतं, की 2 समुद्र जे आहेत, 2 समुद्र म्हणजे काय, की एक इस्लाम आणि एक सनातन धर्म. हे जर एकत्र झाले, यांचं जर मिलन झालं, तर किती छान वातावरण समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये घडू शकतं. आणि आपल्या त्यांनी वेदांचा, संस्कृतीचाही अभ्यास केलेला होता. आणि त्याच्यावर त्यांनी एक भाषण लिहिलं होतं. त्याचं नाव होतं अल्लोपनिषद. म्हणजे आपलं उपनिषद जसं आहे, तसं त्यांनी ते अल्लोपनिषद लिहिलं होतं. आणि अशा ह्याला दारा शिकोहला शहाजहान राजा बनवणार होते, बादशाह बनवणार होते. आणि औरंगजेब कसा होता, 3 नंबरचा पुत्र होता त्यांचा. जिहादी आणि कट्टर मुस्लिम होता तो, एकदम असा काफिर म्हणू शकतो, अशा पद्धतीचा. मग विचार करा त्या औरंगजेबाला कसं झालं असेल, की ह्या दारा शिकोहला जर बादशाह बनवलं तर. आणि हा दारा शिकोह हिंदू धर्माप्रती पण खूप असा, त्याच्यावरूनच कळतं की तो किती सहिष्णू होता. त्याने एक कविता लिहिलेली होती, की जसं म्हणतात त्याचं वर्णन आहे, की जसं पावसाचं पाणी समुद्रामध्ये प्रवेश करतं आणि समुद्रामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याच्यातून मोती तयार होतात. तर तो म्हणतो, की मला ते पावसाचं पाणी बनायचं नाहीये. मला तो पावसाचा थेंब बनायचं नाही. तर तो समुद्र बनायचा आहे मला, की जो समुद्र कितीतरी अमर्याद ह्याच्यामध्ये मोती बनवेल आणि तो समुद्र म्हणजे आहे तो सनातन धर्म. तर अशा पद्धतीने त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि ह्या औरंगजेबाला ह्या शहाजीवाचा सॉरी दारा शिकोहचा इतका द्वेष होता, इतका त्याला हे होता ना, म्हणजे मत्सर होता. आणि याला शहाजहाननी त्याच्या वडिलांनी कुठला प्रदेश दिलेला असतो? पंजाब आणि उत्तर प्रदेश. पंजाब आणि उत्तर प्रदेश का? का तर त्या काळामध्ये ते खूप अशी हरियाली होती तिथे, सगळी हिरवळ आणि खूप उत्पन्न निघायचं त्या काळामध्ये. जसं आता आपण म्हणतो ना, की ह्याच्यामध्ये राजकारण असेल किंवा एखादं आपण म्हणू शकतो एखादं सैनिकाच्या मध्ये एखाद्याने जर चांगली सेवा बजावली नाही तर त्याला कसं म्हणतात, गडचिरोलीला टाकतात. तसं ती गडचिरोली म्हणजे तो एक
पंजाब आणि उत्तर प्रदेश हा हिरवाळीचा प्रदेश होता. आणि ह्याला 2 नंबरचा जो टाकला तो शहाजुजा, त्याला तिकडल्या प्रदेशात टाकलेलं होतं, गडचिरोलीच्या. कारण तो असा श्रीलंपट होता. तर त्याला त्या प्रदेशात टाकलेलं होतं. जसं त्याला गडचिरोलीला दिले टाकून, असं म्हणतो की काही सेवा करत नाही तो. तर तसं तशा पद्धतीने त्याच्या वडिलांनी त्याला ते राज्य दिलेलं असतं. आणि त्यामुळे औरंगजेबाला ना खूप असा द्वेष निर्माण झालेला असतो. आणि औरंगजेबाला काय केलेलं असतं, त्यांनी ना कुठला प्रदेश दिलेला असतो औरंगजेबला, की काबूल, तख्खन, म्हणजे एकदम असे अवघड पहाडी प्रदेश असे औरंगजेबाला मुद्दाम दिलेले असतात. त्यामुळे औरंगजेबाला त्याचा पण कुठेतरी अपमान वाटत असतो. मग झाले आता हे 2 भाऊ तर शहाजुजा, दारा शिकोह यांच्याशी तर काही त्याचं जुळत नसतं. मग राहतो कोण, तो मुरार बक्ष, जो सगळ्यात धाकटा असतो. त्याला गुजरातमध्ये गुजरात दिलेलं असतं. आणि त्यांनी स्वतः स्वयंघोषित बादशाह म्हणून स्वतःला डिक्लेअर केलेलं असतं तिथं. तो तिथं राज्य करत असतो हा मुरार बक्ष. तर हा काय करतो, त्या मुरार बक्षला त्या धाकट्या भावाला हाताला धरतो. आणि काय करतो तो एक हे करतो, म्हणजे जेव्हा त्याला जेव्हा हा प्रदेश दिलेला असतो कुणाला, औरंगजेबला, तेव्हा त्याला तिथं काही टॅक्स यायचा. तर तो टॅक्स पण तो काय करत असतो, तो त्याच्या वडिलांपर्यंत पोहोचत नसतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो काय करतो, त्या कुतुबशाही जी असती ना, ती दुसरी मुस्लिम राजवट, त्यांच्यावर तो अटॅक करतो. आणि तिथं खूप काही सैनिक मारले जातात. आणि हे शहाजहानला कळतं की आपल्या मुलाने काय केलं. तो त्याला रागवतो की तू हे काय करत आहेस. मग त्याला त्याचा कुठेतरी क्रोध असतो. मग तो काय करतो, ह्याला हाताला धरतो. आणि याला हाताला धरल्यानंतर मग या शहाजहान धाकट्या भावाला हाताला धरतो. पण शहाजहान काय करतो, जसविंत सिंग राठोड म्हणून जो असतो, म्हणजे तो त्याला पाठवतो ह्याला, कोणाला, औरंगजेबाला पकडण्यासाठी, म्हणजे स्वतःच्याच मुलाला. मग याच्यातून आपण बघू शकतो की हा जसविंत सिंग राठोड म्हणजे कोण आहे, हिंदू आहे. जसं आपण म्हणतो ना मिर्झा राजे, जयसिंग मिर्झा राजे वगैरे, हे लोक कसे होते की स्वतःच्या धर्माचा ते अपमान करत होते. म्हणजे स्वतःचा धर्म त्यांनी त्यागल्यासारखाच होता. आणि यांच्याकडे ते कोण असतात, त्यांच्याकडे ते सत्तेसाठी असे म्हणतात ना चमचेगिरी करत असतात. तर मग आता याच्यामध्ये आपण बघतो की तो सगळ्यात मोठा जो असतो, तर त्याला सुद्धा औरंगजेबाला मारायचं असतं, मोठ्या भावाला. मग हा धाकट्या भावाची मदत घेतो. मग हा दारा शिक्को जो आहे ना सर्वात सुरुवातीचा, तो पळत आग्र्याला जातो, तिथून लपत लपत दिल्लीला जातो, दिल्लीवरून तो बलुचिस्तानला जातो. आणि असं करत करत मग तिथं तो हा मिर्झा राजे जयसिंग याला पाठवतो. आणि मग तो त्याला मारतो. म्हणजे हा दारा शिकोला, म्हणजे आता याचा तर काटा त्यांनी काढलाच. आणि हा दुसऱ्याला तर त्यांनी स्वतःच्या कंट्रोलमध्ये केलेलंच असतं. आणि मग तो काय करतो आता, तो मुरारबक्ष काय करतो, जो म्हणजे तो बाकीचे जे सुभेदार असतात, जसे हे जसविंत सिंग राठोड, जयसिंग राजा मिर्झा सिंग, असे जे सुभेदार असतात, तो काय करायचा औरंगजेब, असे इस्लाम ह्याच्यावर खूप असे लेक्चर द्यायचा. आणि असं करून करून त्यांनी काय केलेलं असतं, त्यांना कन्वर्ट केलेलं असतं त्याच्याकडे, त्या धर्मामध्ये कन्वर्ट केलेलं असतं. आणि अशा पद्धतीने औरंगजेब, आणि सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी नंतर त्याच्या स्वतःच्या शहाजहानाला पण त्यांनी कशा पद्धतीने मारलं, जेलमध्ये टाकलं नंतर. आणि मग हा मुरार बक्ष आता एक शेवटचाच राहतो त्याच्याकडे, त्याचा भाऊ 2 नंबरच्याला पण तो मारून टाकतो. त्याला काय करतो, म्हणजे बघा, ज्याने त्याला मदत केली, ज्या भावाने, त्याला तो काय करतो, जेलमध्ये टाकतो. आणि त्याला तो असा पिताडा असतो अगोदरपासूनच. आणि त्याला दारू पिऊन पिऊन मारतो. आणि नंतर त्याच्या मारतो म्हणजे त्याला एकदम असा हे करतो, आणि त्याच्यावर आरोप देतो की एका दिवाणाला त्यांनी मारलं, आणि असं म्हणून त्याला तो फाशी देतो. आणि अशा पद्धतीने तो एकेकाचा काटा काढतो. म्हणजे सगळ्यांना तो हे करतो. आणि तो 2 नंबरचा असतो शहाजुदा, तो पण त्याला काय करतो, तो औरंगजेबावर जेव्हा आक्रमण करतो, तेव्हा तो त्याला पण घेतो आणि त्याला पण मारून टाकतो. म्हणजे अशा पद्धतीने सगळेजण म्हणजे त्याच्या मार्गातले सगळे काटे तो दूर करतो. पण आता हे बघितलं आपण की कसा कपटी आहे औरंगजेब. पण आता त्याच्याच बरोबर, बरं का, औरंगजेब हा काय साधा नव्हता, म्हणजे तो प्रगत योद्धा पण होता. ही आपण त्याची कूटनीती, कपटी नीती बघितली. पण त्याच्याबरोबर तो इतका म्हणजे असा प्रगत, म्हणजे इतका जबरदस्त योद्धा होता. जेव्हा त्याच्या भावाने, म्हणजे तो शहाजुजा असतो, त्यांनी काय केलेलं असतं, त्यांनी एक युक्ती केलेली असती. त्यांनी ना एक ज्या हत्ती असतात ना, त्या हत्तींना ना अफीण घातलेली, ते अफू घातलेली असती. आणि ती अफू घालून घालून तो काय करतो, त्यांच्या सोंडेवर एक असा लोहा जो असतो ना, त्याचा मोठा गोळा ठेवतो. आणि तो गोळा ठेवून त्याला दोरखंडाने बांधलेले असतात. आणि अशी अगणित हत्ती त्यांनी काय केलेले असतात, औरंगजेबाच्या ह्याच्यात सोडलेले असतात सैनिकांवर. पण तो औरंगजेब अशा मदमस्त हत्तीवर चढून त्या हत्तीला सुद्धा कंट्रोल करायचा, असा हा औरंगजेब होता. म्हणजे असं नाहीये की हा औरंगजेब युद्ध म्हणजे असा फक्तच असा कपटी होता, तर त्याबरोबर तो असा एक योद्धा पण होता. मग इमॅजिन करा की अशा औरंगजेबाला शिवाजी महाराजांनी कंट्रोल केलं.
म्हणजे ते शिवाजी महाराज काय असतील आणि काय ते शिवाजी महाराजांचं म्हणजे हे बरोबर शौर्य असेल. तर असे हे शिवाजी महाराज आणि अशा ह्या वंशावळीमध्ये हा औरंगजेब आलेला आहे. आणि या वंशावळीमध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात आक्रमक, कपटी सगळे सगळे प्रकार जे औरंगजेबाला लागू होतात, ते सगळे औरंगजेबामध्ये आहेत. आणि तो औरंगजेब शिवाजी महाराजांवर शत्रुत्व होते त्याचं. आणि तेच आपण बघतो की त्याची जर पानं उलगडली तर ह्याच कथा आपल्याला कितीतरी आपल्याला ह्या शौर्य गाथा ऐकायला मिळतात. मग शिवाजी महाराजांपुढे आता ह्या सगळ्या वातावरणामध्ये कुठले कुठले चॅलेंज होते? पहिली गोष्ट म्हणजे त्यांचे वडील त्यांच्याकडे अनुपस्थिती होती, म्हणजे वडील नव्हते. दुसरी गोष्ट म्हणजे एक अँटी भोसले लॉबी अशी सुरू झाली होती. म्हणजे काय की शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे ते कोणाच्या हुकुमतीमध्ये होते नोकरीला? आदिलशहाच्या. आणि आदिलशहाच्या तिथे हा जो होता अफजल खान, तो पण तिथे होता. आणि हा अफजल खान काय करत होता? शहाजहान आपले शहाजी राजांबरोबर खूप असा हे करत होता, द्वेष आणि मत्सर करत होता. तर त्याला कारण काय होतं? की हा अफजल खान आहे ना, एका कुकिंग करणाऱ्या व्यक्तीचा मुलगा होता. म्हणजे साधा आपण काय म्हणतो कुकिंग करणारा म्हणजे असा काय म्हणतो? हिंदीमधून त्याला रसोई म्हणतात. आणि अजून काय म्हणतो? स्वयंपाक्याचा मुलगा. हां, स्वयंपाक एका आचार्याचा मुलगा होता. आणि त्यामुळे त्याचेच मुस्लिम लोक त्याला असे हे व्हायचे सैनिकांमध्ये, हा काय स्वयंपाक्याचा मुलगा आहे म्हणून. आणि शहाजी राजे जे होते ते असे शूरवीर होते की त्यांना एकामागोमाग एक एकामागोमाग एक प्रोजेक्ट लिहिले होते. आणि त्याच्यामध्ये ते करत होते होत चाललेले होते. त्यामुळे त्याला काय होतं आणि तो खूप असा आदिलशहाचा वासू होता. परंतु इकडे बघतो की शहाजी राजे हे त्याच्या वरचढ ठरत होते. त्यामुळे तो ना कुठेतरी खूप द्वेष करत होता, मत्सर करत होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या शहाजी राजांचा हा शिवाजी महाराज हे मुलगा. त्यामुळे साहजिकच आहे की त्याचा क्रोध आणि तिरस्कार किती कुठल्या टोकाला गेला असेल. दुसरी गोष्ट म्हणजे हजारो एकर जमीन त्यावेळेस नापीक होती. म्हणजे जिथून उत्पन्नाचा सोर्स यायचा. आता आपण बघतो की उद्योगधंदे आहेत. पूर्वी काहीच नव्हतं. मग ती सगळी हजारो एकर क्षेत्र नापीक होतं. मग ते क्षेत्र त्यांनी पहिलं सुपीक बनवलं आणि तिथे शेतकऱ्यांना त्यांनी काय केलं? युद्धाचं ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. बघा शिवाजी महाराज किती दूरदृष्टी होते. म्हणजे त्यांनी 8 महिने शेती करायची आणि 4 महिने जो चातुर्मासाचा काळ होता, त्या काळामध्ये त्या शेतकऱ्यांना ते ट्रेनिंग द्यायचे गनिमी काव्याने. म्हणजे एक शेतकरी आणि एक क्षत्रिय असे दोन्ही गोष्टी त्यांनी घडवल्या. आणि त्याच्यामध्ये मग ते ट्रेनिंग देऊन त्यांनी हे मावळे घडवले. आणि ते चौथं चॅलेंज त्यांना होतं की धनशक्तीचा अभाव, म्हणजे काहीही म्हणजे शेवटी युद्ध करणं, हे सगळं करणं याच्यासाठी धन लागतं, तेही त्यांच्याकडे नव्हतं. मग आपण बघू शकतो की कशा पद्धतीने सगळीकडून त्यांना एक चॅलेंज होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे तथाकथित हिंदू, जसे हे आपण जयसिंग मिर्झा राजे, मोरे वगैरे, त्यावेळेस एक मोरे म्हणून सुभेदार होते, ते आदिलशाहीच्या ह्याच्यामध्ये होते. तर ते त्याला पत्र लिहितात की ते म्हणतात तुम्ही इकडे या, आपण आपल्या हिंदू धर्मासाठी आपण हे करूया, तुम्ही त्यांच्या बाजूने का जाता? तर तो जे मोरे असतात ते पत्र असं इतकं त्यांना हे लिहितात की तू काय बोलतोय, तुला कळतंय का, तू काय करतोय, अशा पद्धतीने एकदम त्यांना हिणतात, हिणवल्यासारखं ते पत्राचं उत्तर देतात. म्हणजे हे असे लोक की त्यांची साथ त्यांना नव्हती. आणि 14-15 वर्षाचं वय, जी सगळ्यात पहिली लढाई जर त्यांनी जिंकली असेल तर ती आहे 1656 मध्ये फेब्रुवारीमध्ये जावळी, जो पुरंदर किल्ला जिंकला त्यांनी. आणि जेव्हा ते एका मागोमाग एक किल्ले जिंकायला लागले आणि जेव्हा हे आदिलशहाला कळतं, म्हणजे आदिलशहाच्या चाकरीमध्ये शहाजी राजे, गंमत बघा, ते शहाजी राजे बोलवतात आणि ते म्हणतात की हा तुझाच पुत्र आहे आणि हल्लय काय म्हणे, तो काय करतोय? त्यावेळी शहाजी राजे खूप असं भन्नाट उत्तर देतात की ते म्हणतात की तो माझ्या पण कंट्रोलमध्ये नाहीये, असं सांगतात शहाजी राजे. म्हणजे याच्यानंतर मात्र मग शिवाजी महाराजांचा आत्मविश्वास इतका वाढतो आणि मग विशालगड, पन्हाळगड, हळूहळू प्रतापगड, एक 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 किल्ले ते काय करतात? जिंकायला लागतात. आणि जसे हे किल्ले जिंकले तसे शिवाजी महाराज काय होतात? नंतर हायलाईट व्हायला सुरुवात होतात. म्हणजे अगोदर शिवाजी महाराज कोणाला माहित नव्हते आणि जसं जसं एक 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 त्यांचं म्हणजे एक एक किल्ले जिंकायला लागतात, तसं तसं सगळीकडे त्यांची म्हणजे शिवाजी महाराजांची सगळीकडे त्यांचं नाव व्हायला सुरुवात होते. आणि इकडे औरंगजेबाला सुद्धा खबर लागते ह्या गोष्टीची की शिवाजी महाराज म्हणजे शिवाजी हा खूप शूरवीर आहे. जसं की सुरतची लूट सगळ्या इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. सुरत कशा पद्धतीने लुटलं, तर त्याच्यावर आहे ना काही आपले एक माजी पंतप्रधान आहेत, खरं तर नाव नाही आपण घेऊ शकत, पण त्यांनी सुद्धा ही केली होती, टीका केली होती की शिवाजी महाराज एक हे आहेत, काय म्हणू शकतो की कसं म्हणतो आपण की चोर केले, चोरी केल्यासारखे चोरट्या, अशी टिप्पणी केली होती.
खरं तर हे आपल्याला इतिहास काही काही गोष्टींचा माहित नसतो. तर त्याच्यामध्ये ना एक डच राजनेता म्हणून जे आहेत, त्यांनी ना ते डच लोक जे होते ते शिवाजी महाराजांशी आदान-प्रदान करायचे. आणि एक डच राजनेता होता, त्यांनी ही टिप्पणी लिहिलेली आहे इतिहासामध्ये. त्यांनी शिवाजी महाराजांना विचारलं, की तुमच्यासारखा राजा, हा, तुला असा असणारा राजा तो लुटू कसं काय शकतो दुसऱ्यांचं असं. तर तेव्हा त्यावेळेस सांगतात, की ही लूट नाहीये, तर ही नुकसान भरपाई आहे. आणि ते म्हणतात, की मी बादशहाच्या दाढीला आग लावलेली आहे. असे दोन टिप्पणी शिवाजी महाराज करतात. दाढी म्हणजे काय, की जी दाढी एका बादशहाला खूप प्रिय असते. आणि ते म्हणतात, की त्या दाढीला मी आग लावली. म्हणजे काय, सगळ्यात जास्त इन्कम जर सोर्स औरंगजेबाला कुठून मिळत होता, सुरत मधून मिळत होता. सगळ्यात जास्त पैसा. मग ते सुरत ते लुटतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते म्हणतात, की शाहिस्ते खानाने माझं खूप नुकसान केलेलं आहे 2-3 वर्ष. आणि त्याची ही नुकसान भरपाई आहे, की जी मी सुरत मधून केलेली आहे. आणि म्हणून ते इथं शिवाजी महाराजांचं आपण बघतो, की काय म्हणतात ते, वाकणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये मी. हे प्रिन्सिपल जे शिवाजी महाराजांचं, तर ते आपल्याला इथे दिसतं. तर अशा पद्धतीने शिवाजी महाराज म्हणजे कशा पद्धतीने एक, 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 एक गनिमी काव्याने तर लढलेच. हे तर आपल्याला माहिती. अशा परिस्थितीमध्ये लढले, की जिथे आपण कल्पना पण करू शकत नाही. तेव्हा त्या मोरेंना त्यांनी पत्र लिहिलं. तेव्हा त्यांनी ज्या पद्धतीने उत्तर लिहिलं त्याला, की हे शक्यच नाही, की अशा विशाल साम्राज्याविरुद्ध लढा देणं. आणि याच्या बरोबर शिवाजी महाराजांनी बघा आधी सैन्य घडवलं, म्हणजे गनिमी काव्यांनी त्यांनी सैनिक उभा केले. सैनिक उभा केल्यानंतर कशी धनसंपत्ती, शेवटी एखादी आर्मी नेव्ही चालवायची म्हटलं तर काय लागतं, त्याला धन लागतं. तर ती धनसंपत्ती त्यांनी कमावली. ती कशाच्या द्वारे, तर ते असं म्हणू शकतो आपण, आताची जी आपली इंडियन नेव्ही आहे त्याचे पिता शिवाजी महाराज आहेत. म्हणजे लिगली त्यांनी धन कमवलं. आता हे मोगल लोक कसे होते, अटॅक करायचे लोकांवर आणि त्यांच्याकडून ते लुबाडून न्यायचे. पण शिवाजी महाराज त्यातले नव्हते. तर त्यांनी ऍग्रिकल्चर, रोड टॅक्स, मर्चंट शिप्स, म्हणजे अशा वेगवेगळ्या ह्याच्यामधून त्यांनी काय केला, तो टॅक्स घ्यायला सुरुवात केली. आणि त्याचा पण खूप मोठा इतिहास आहे, की पोर्तुगीज, सिद्धी लोक यांच्यावर कसा त्यांनी टॅक्स बसवला, त्याच्यात आपण डिटेलिंग मध्ये जाणार नाही. परंतु त्यांनी त्यांच्यावर टॅक्स बसवला, त्यांच्या प्रदेशातून जाणाऱ्या. आणि 3-4 पट ते टॅक्स घ्यायचे. आणि नंतर त्याच्या ह्याच्यावर त्यांनी स्वतःची नेव्ही बनवली. आणि स्वतःच सैन्य, म्हणजे त्यांनी सैन्य दल स्थापन केलं. म्हणजे विचार करा, की किती किती डोकं लावून लावून, किती बुद्धी लावून लावून शिवाजी महाराज हे सगळं करत होते. आणि याच्यातून त्यांचा दृष्टिकोन काय होता, हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची. हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं. आणि ते पण त्यांनी कशा पद्धतीने, बुद्धी, गनिमी कावा, सगळे प्रकार त्यांनी वापरले. दुसरी गोष्ट होती, त्यांना जहागीर सिस्टीम बंद करायची होती. आता ही जहागीर सिस्टीम म्हणजे काय होती, की ते त्यांना एक जहागिरी दिली जायची. आणि ते आपले आपले ग्रुप बनत होते, आपलं आपलं सैन्य ठेवायचे. आणि त्यांना वेळेवर पगार मिळत नसत त्या सैनिकांना. आणि मग साहजिकच ते शत्रू पक्षामध्ये हे व्हायचे. म्हणजे हे जहागिरी, छोटी छोटी जहागिरी होत्या ह्या लोकांच्या. त्यामुळे एकत्रीकरण नव्हतं. आता कुठलं युद्ध जर जिंकायचं म्हटलं, तर जसं आता आपल्या मिलिटरीला जर युद्ध जिंकायचं म्हटलं, तर मेजर, त्याच्यावरचा जनरल, त्याच्यानंतर ब्रिगेडियर, त्याच्यावरचा कर्नल, म्हणजे एक साखळी आहे. आणि ही साखळी म्हणजे त्याच्यावरचा सिनियर सिनियर सिनियर, जेव्हा ही चेन असेल, साखळी असेल, तेव्हाच एखादं युद्ध जिंकलं जाऊ शकतं. मग शिवाजी महाराजांनी याची सुरुवात केली खरं तर. हे शिवाजी महाराजांनी सुरुवात केलं. म्हणजे जसं आर्मी कमांडर असेल, तर त्याचं नाव सरनोबत, मग पंच हजारी, मग हवलदार. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी ते स्थापन केलं. आणि सगळं सैन्य डायरेक्टली त्यांच्या अंडर त्यांनी केलं. आणि त्यांना ते योग्य वेळी योग्य ठिकाण, म्हणजे सगळं पे करायचे, म्हणजे त्यांचा पगार वगैरे त्यांची काळजी घ्यायचे. तर अशा पद्धतीने हे आपण बघू शकतो, की हे शिवाजी महाराजांनी, हे खरं तर शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेलं देणं आहे हे. तर अशा पद्धतीने त्यांनी हे सगळं सैन्य स्थापन केलं. दुसरं चॅलेंज त्यांच्या पुढे होतं, की वतनदारी. म्हणजे वतनदारी म्हणजे काय, भूमिपुत्र, म्हणजे जसं पाटील, एखाद्या गावचा पाटील, तर तो गावचा पाटील म्हटलं की त्याला गावकी द्यायची. देशमुख असेल तर त्याला देशमुखी म्हणून अनेक गावं द्यायचे. आणि मग हे काय करायचे, टॅक्स गोळा करायचे. म्हणजे आता हा पाटील टॅक्स घेणार, मग तो देशमुखांना देणार, मग तो ते जहागीरदाराला देणार, अशा पद्धतीने होतं. आणि हे सगळे कशाच्या जीवावर चालायचं, की तो जन्म, म्हणजे काय म्हणू शकतो, वंशावळ, म्हणजे थोडक्यात क्वालिटी, म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, गुणवत्ता नाही, मेरिट नाही कुठलं. तर ते काय आहे, कशाच्या ह्याच्यावर चालायचं, वंशाच्या आधारावर चालायचं. मग ते शिवाजी महाराजांनी पहिलं बंद केलं. आणि जे गोष्ट अकबरासारखे बादशाह पण करू अकबर, औरंगजेब हे पण बंद म्हणजे
की पायंडा बंद करू शकले नव्हते, ते शिवाजी महाराजांनी केलं. म्हणजे ही वतनदारी जी होती, ती जन्माच्या वंशाच्या आधारावर पुढे पुढे चालली होती. पण त्याच्यामध्ये गुणवत्ता काहीच नव्हती, की तेवढं गुणवत्तेने ते काही करत असतील त्या गावामध्ये, तिथं काही कार्य करत असेल, असं काहीच नव्हतं, की वंशाने ते आलेलं आहे, ते आम्हाला मिळत आहे. तर ते त्यांनी पहिलं बंद केलं. आणि दुसरं म्हणजे त्यांना मोरल स्टँडर्ड म्हणजे एक काय म्हणू शकतो, एक मापदंड, नीतिमत्ता याचं एक आदर्श राज्य स्थापन करायचं होतं. जसं रायगडाच्या किल्ल्याचं एक टोक आहे. तर त्या टोकावर असं म्हणतात, की कुठल्याही स्त्रीचा जर अपमान केला किंवा तिच्याविषयी काही दुराचाराने कुणी वागलं, तर ते टकमक टोक म्हणून आहे. त्याच्यावर उभं करून खाली ढकललं जायचं. म्हणजे हे जे मोरल स्टँडर्ड जे म्हणतो, इतकं म्हणजे नीतिमत्ता, चारित्र्य हे जे गुण जे आपण बघतो, तर शिवाजी महाराजांमध्ये होते. त्याच्यातली एक खूप सुंदर अशी स्टोरीज आहे. मला माहित नाही तुम्ही ऐकली असेल की नाही. पण सांगते की थोडक्यात एक लालजी कोळी पाटील म्हणून एक व्यक्ती होते. तर जंजिरा किल्ला सगळ्यांना माहित आहे. 108 वेळा शिवाजी महाराजांनी प्रयत्न केला होता तो किल्ला जिंकण्याचा. परंतु ते त्यांना शक्य नव्हतं झालं. आणि तो किल्ला जो होता, ते आफ्रिकेवरून आलेले सिद्धी लोक जे आहेत, त्यांनी बांधलेला होता. तर असं वर्णन आहे, त्याच्या ज्या भिंती आहेत, तर त्या आत्ताची 4 मजली ज्या आहेत, अशा भिंती होत्या त्याच्या वर. आणि तो किल्ला शिवाजी महाराजांची खूप इच्छा होती जिंकण्याची. तर तो त्यांना शक्य नव्हतं, म्हणजे ते झालं नव्हतं जिंकणं. तर तिथे काय करतात ते, हे लालजी कोळी म्हणून जे आहेत, तो समुद्रामध्ये जो होता. तर हा लालजी कोळी पाटील जे होते, त्यांना समुद्राच्या तिथलं सगळं ज्ञान होतं. ते म्हणजे जसं आपण म्हणतो ना, की शिवाजी महाराज म्हणजे एक पहाडी अ, अ, प्रदेशातली एक अशी व्यक्ती होती, की ती पहाडीमधलं कुठली कुठली गोष्ट किल्ल्यांमधली जाणू शकत होते. तसा हा समुद्रामधला व्यक्ती होता. आणि मग ते काय करतात, की त्यांना एक काम देतात. ह्या लालजी कोळी पाटलांना, की त्या किल्ल्याच्या भिंती ज्या असतात त्याच्यावर शिडी उभं करायची. आणि ते काम कधीच होतं, रात्रीचं करायचं, कारण रात्रीचा अटॅक करायचा होता त्याच्यावर. आणि मग हे काय करतात, हे लालजी कोळी ना रात्रभर म्हणजे असे ते, आणि ते सिद्धी इतकी डेंजर होते ना, जर कुणी काही धोका दिला तर अक्षरशः त्याला पोत्यात गुंडाळून त्याचं तोंड बांधून ते समुद्रामध्ये फेकून द्यायचे. इतके क्रूर होते. आणि अशा ह्याच्या किल्ल्यावर जाऊन ते रात्रीचे पूर्ण शिडी चढवतात. आणि आता त्यावेळेस फोन वगैरे काहीच नसतं. साहजिकच वेळ होती हल्ल्याची. पण कुणीच काही दिसत नाही. कारण त्यांची ती जी ही असती ती कॅन्सल होती शिवाजी महाराजांची. त्याच्यावर तो जो अटॅक करायचा पण मेसेज कसा देणार? आणि मग काय होतं, हा जागतो. तो खूप वेळ जागून पण काहीच दिसत नाही. पहाट होण्याची वेळ येते. आणि मग ते काय करतात, ऍक्च्युली आता त्यांना ती शिडी काढायचं काम नसतं त्यांच्याकडे. पण तरीही त्यांना असं वाटतं. ते जातात आणि पहाट अंधार म्हणजे उजेड व्हायच्या आधी परत त्या सगळ्या शिड्या काढून घेतात. आणि परत येतात सकाळी एकदम मागमूसच नाही कशाचा. आणि हे जेव्हा शिवाजी महाराजांना कळतं, तेव्हा शिवाजी महाराजांना खूप आनंद म्हणजे त्यांना बोलावतात. आणि साहजिकच त्यांना खूप टेन्शन येतं. त्यांनी शिवाजी महाराजांना बघितलेलं पण नसतं. मग त्यांना स्पेशल रूम दिली जाते. त्यांना सांगितलं जातं, की आता शिवाजी महाराज तुम्हाला भेटणार. त्यांना वाटतं, की माझं काही चुकलं का काय? मी काय केलं का काय? मग ते त्यांना सांगतात, की तुम्ही या आणि इथे त्यांना म्हणतात, की तुम्ही कसं बोललं पाहिजे. म्हणजे याचं पण ट्रेनिंग देतात. जसं सुदामा आपण बघतो श्रीकृष्णांच्या भेटीला जातात. ते किती गरीब असतात. तसं त्यांना होतं, की अरे मी शिवाजी महाराजांच्या पुढे. आणि मग ते त्यांना भेटतात. मग ते म्हणतात, ते खूप घाबरतात. तर ते म्हणतात, की मी तुझ्यावर इतका आनंदी म्हणजे तसं पाहायला गेलं, तर तिथे विजय काहीच मिळालेला नसतो. परंतु एक मोरल जे म्हणतात ना स्टँडर्ड किंवा जे कृतज्ञता शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये आपण या उदाहरणातून बघू शकतो. ते म्हणतात की तसं पाहायला गेलं तर ते जे शिडी काढली, ते म्हणतात ते तुझं काम नव्हतं. तुला फक्त आम्ही लावायला सांगितली होती. आणि ती जर काढली नसती आणि सकाळी या लोकांना कळलं असतं, तर त्याच्यातून किती मोठा हे झाला असता आणि त्यांना पण ती एक आयडिया प्राप्त झाली असती त्याच्यातून. आणि ह्याच्यात किती मोठा धोका होता आपल्या स्वराज्याला पुढे. आणि मग ते म्हणतात की मी तुला हे भेट देतो. म्हणून शिवाजी महाराज त्यावेळेस खुश झाले, की सगळ्यांनी पालखी भेट द्यायची. पालखी म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट होती त्या काळामध्ये. पण ते एकदम असे म्हणतात, की "हां, मी ही पालखी घेऊन काय करू?" म्हणजे साधी व्यक्ती असती ना ती. तर सगळी लोकं त्यांच्याकडे असे बघतात, की "अरे, शिवाजी महाराजांनी दिले, त्यांच्या भेटीला हा नाकारतोय." मग ते म्हणतात, की "अहो, मी तर समुद्रात राहणारा व्यक्ती, समुद्रात रमणारा आणि ह्या पालखीचं मला काय करायचं?" आणि मग शिवाजी महाराजांच्या डोक्याला हात लावतात, की अरे, ते म्हणतात, की "हो, माझं चुकलं." मग ते त्यांना एक जहाज देतात आणि ते म्हणतात, "पण त्या जहाजाला काय म्हणायचं? पालखी म्हणायचं तू." मग आता ते आपण बघू शकतो. आज पण त्यांची वंशावळ तिथे आहे लालबागच्या तिथे. त्यांच्याकडे मोठी जहाज आहे. त्यांचा व्यवसाय आहे तो. पण शिवाजी महाराजांनी ते जे नाव दिलेलं आहे, तर ते अजूनही त्या जहाजांना तिथे ते त्यांच्या वंशावळीमध्ये पालखी म्हणतात. तर याच्यातून आपण एक कृतज्ञता
म्हणजे एक मोरल जे स्टँडर्ड आहे शिवाजी महाराजांचं त्यांच्या चरित्रामधून बघू शकतो. आणि दुसरं म्हणजे त्यांना सुराज्य म्हणजे स्वराज्यच नव्हतं बनवायचं, हे करायचं, तर त्याच्यासाठी एक सुराज्य हे सुद्धा स्थापित करायचं असतं. कुठलंही स्वराज्य स्थापन केलं पण त्याच्यामध्ये जर नीती तत्व नसतील तर ते ते काय म्हणतो एक गळ्याचा फास बनून जातो. जसं एक प्लासी युद्ध झालं, रॉबर्ट क्लाईव्ह म्हणून एक हे होता, तर त्यांनी ते बंगालच्या बादशाह बरोबर ते युद्ध केलं होतं आणि त्या बादशाहचं 1,00,000 सैनिक होतं आणि ह्याचं 5,000 सैनिक होतं. तरी त्यांनी त्याला हरवलेलं होतं. तो सांगतो की मी त्या प्रांतामधून चाललो होतो आणि माझं 5,000 सैनिक होतं. या लोकांनी जरी एक दगड जरी मारला असता तरी पण त्या लोकांनी म्हणजे माझं सैन्य सगळं उद्ध्वस्त झालं असतं. पण मी बघितलं की त्या देशातून कोणीच मला काही केलं नाही. त्याचं कारण हे होतं की त्या बादशहाला सगळेजण वैतागलेले होते. म्हणून याच्यातून आपण बघू शकतो की स्वराज्य नुसतं स्वराज्य असून उपयोग नाही, तर ते स्वराज्य हे सुराज्यामध्ये रूपांतरित होणं हे खूप महत्वाचं असतं. जसं रावण आणि बिभीषणा म्हणजे बिभीषणाला जेव्हा युद्ध झालं आणि जेव्हा रावणला मारलं गेलं त्यावेळेस भगवंत म्हणतात रामचंद्र की आता फक्त सत्ता हे झालेली आहे, लंका तुझ्या ताब्यात आलेली आहे पण सिस्टीम मात्र रावणाचीच आहे. म्हणून आपण ह्याच्यातून एक मेसेज घेऊ शकतो की स्वराज्य आहे परंतु त्या स्वराज्याबरोबर सुराज्य सुद्धा प्राप्त होणं गरजेचं आहे. आणि ज्या परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी, तर ह्या आपण जगवणं, याला जागवणं हे किती महत्वाचं आहे. जसं कठीण परिस्थितीमध्ये एक कठीण व्यक्तिमत्व म्हणजे खूप चांगलं व्यक्तिमत्व घडतं, सशक्त व्यक्तिमत्व. मग या कठीण परिस्थितीमध्ये शिवाजी महाराज घडले आणि जेव्हा असे सशक्त व्यक्ती घडतात तेव्हा जीवन इझी होऊन जातं आणि जेव्हा जीवन सहजतेने बनतं तेव्हा आपल्याकडे जेव्हा काही गोष्टी पोस्ट पोझिशन येतात आणि जेव्हा पोस्ट पोझिशन येते तेव्हा परत ती कठीण परिस्थिती आपल्याकडे निर्माण होऊ शकते. म्हणजे याच्यातून आपण शिकू शकतो की शिवाजी महाराजांनी म्हणजे हे आध्यात्मिक जीवनाला सुद्धा लागू होऊ शकतं की आज अवघड परिस्थितीमध्ये चॅलेंजिंग याच्यामध्ये आपण खूप काही गोष्टी शिकतो आणि ते एक आत्मसाक्षात्काराचे पैलू आपल्याकडे म्हणजे आत्मसाक्षात्कार म्हणू शकतो ते आपल्याकडे निर्माण होतात. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा आपण वर वर जातो तेव्हा पोस्ट पोझिशन येते आणि नकळतपणे आपलं कुठंतरी परत त्या अहंकाराने फॉल डाऊन होऊ शकतं. मग शिवाजी महाराजांनी जे काही एवढं कष्ट करून आपल्याला हे सगळं दिलं तर हे आपण जगवणं हे किती गरजेचं आहे. जसा एक डगल्स म्हणून एक रायगड व्हिजिट करायला आलेला होता एक व्यक्ती, तर तो सांगतो की शिवाजी महाराजांसारखा नेता म्हणजे राजा बघितला नाही, इतका दूरदृष्टिकोन त्याला होता. आणि त्याच्यामध्ये तो म्हणतो की 23 किल्ले शिवाजी महाराजांनी एका तहामध्ये दिले होते पण त्याच्या बदल्यात त्यांनी त्यांची 360 किल्ले परत जिंकले. म्हणजे याला म्हणतात एक काय म्हणू शकतो रणनीती. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी अशा पद्धतीने ते जेव्हा गेले शिवाजी महाराज तेव्हा 2,00,000 सैन्य होतं आणि धनराशी त्यावेळेसची 9 करोड धनराशी होती आणि बाकीचं तर अस्त्र शस्त्र धान्य किराणा धातू हे तर वेगळंच. आणि सगळ्यात मोठा इतिहास जे आतापर्यंत घडलेलं नाही, शिवाजी महाराज गेल्यानंतर 27 वर्षांपर्यंत त्यांचे अनुयायी हे युद्ध लढत राहिले आणि औरंगजेबाला शेवटच्या क्षणापर्यंत असं वाटलं की अरे आग्र्यामध्ये शिवाजी मला भेटला तेव्हा मी शिवाजीला का मारू शकलो नाही. म्हणजे ही जी खंत जी आम्ही कधीच शिवाजीला जिंकू शकलो नाही याच्यातच तो गेला. म्हणजे याच्यातून अर्जुन भगवान म्हणजे शिवाजी महाराजांनी जी लिगसी सोडली ते म्हणजे ती खूप जबरदस्त. म्हणजे आपण बघू शकतो ना म्हणतो की सूर्य जर उगवला नाही तर आकाशाचा रंग आपल्याला कळणार नाही. तसं शिवाजी महाराज जर जन्मले नसते तर हिंदू धर्माचा खरा वारसा म्हणजे खरा हिंदू धर्म आपल्याला समजला नसता. म्हणूनही आपण बघितलं पाहिजे की हे शिवाजी महाराजांचं चरित्र जे आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याच्याबरोबर ती नीतिमत्ताही दिली. मग आता हे आपण बघतो की शिवाजी महाराजांचं कार्य आपण मोठमोठ्याने मी सुरुवातीलाच म्हटलं की त्याच्या एकदम अशा हे देतो गर्जना करतो. परंतु जे शिवाजी महाराज कशामुळे घडले त्या खोलामध्ये आपण कधीच जात नाही. म्हणजे जे एक महान क्षत्रिय होते शिवाजी महाराज आणि जर शिवाजी महाराजांचे जर आपल्याला योगदानाची प्रशंसा करायची असेल तर हे असा इतिहास अशा कथा अनुभवणं आणि त्याच्या खोलमध्ये जाणं तेव्हाच आपल्याला शिवाजी महाराज कळू शकतात. त्यांच्या जीवनातला सगळ्यात महत्वाचा जर भाग हा फक्त युद्ध करणे नव्हता तर त्यांना बालपणापासून जे काही संस्कार मिळाले अनुभव आणि ते संस्कारातून ते काय झाले एक भक्तिपूर्ण चेतना त्यांना दिली गेली जिजाऊ मातेकडून आणि ज्यामध्ये त्यांना असं जीवन ते स्वतः तर जगलेच परंतु अशा निष्पाप लोकांना जगवण्यासाठी सुद्धा त्यांनी ती तत्व मूल्य समाजामध्ये दिली. बालपणी त्यांच्या आई जसं आपल्या मुलांना आपल्या प्रती आई म्हणून प्रेम असतं तसं त्यांनाही त्यांच्या आई प्रती खूप प्रेम होतं
आणि आईलाही पुत्र प्रिय असतो, तसं शिवाजी महाराज त्यांनाही प्रिय होते. म्हणजे शिवाजी महाराजांना रामायण, महाभारत अशा कथा एक एक दिवशी त्या रोज सांगायचे. म्हणून आई म्हणून आपण म्हणतो ना, एक चांगलं पालकत्व, आई म्हणून आपलं कर्तव्य, हे शिवाजी जिजाऊला माहित होतं, की माझं काय कर्तव्य आहे. म्हणजे जसं म्हणतो ना आपण अन्न, कपडे, दूध हे देणं, हे पण महत्वाचं आहे. परंतु हे प्राणीही करतात. पण याच्याही पुढे जाऊन एक पालक म्हणून, एक आई म्हणून कर्तव्य म्हणून काय आहे, की आपण एक चांगलं चरित्र घडवणं, चांगल्या शिकवणी देणं, आपल्या सनातन धर्माला जागवणं आणि सर्वोच्च सत्य म्हणजे भगवंतांची भक्ती आहे हे प्रदान करणं. आणि हे सातत्याने त्यांच्या आईकडून त्यांनी श्रवण केलं. जसं श्रीकृष्ण असतील, प्रभू रामचंद्र, भगवंत यांच्या लीला त्यांनी ऐकल्या आणि ते जिजाऊने सांगितलं, पण त्यांनी कोणत्या कॉन्शियसनेस मध्ये ऐकलं असेल विचार करा. म्हणजे अशा हे श्रवण करून करून ते व्यक्तिमत्व घडलं. आणि हे कसं घडलं? अगदी नैसर्गिकरित्या, नॅचरल रित्या. म्हणजे असं काही नाही की एकदम ते जगत, म्हणजे ते घडत घडत गेले ते ऐकत ऐकत. म्हणून या कथेद्वारे आपण बघू शकतो की म्हणजे वैदिक धर्म, भक्ती तत्व ह्या गोष्टी तर त्यांना मिळाल्याच, परंतु त्यांच्याकडे सगळ्यात उच्च दर्जाचं जर काय बनलं असेल तर ते त्यांचा नैतिकता, हे सगळ्यात उच्च दंडाचं असं जे मानदंड त्यांच्या जीवनाचं होतं. म्हणून आपण शिवाजी महाराजांचं चरित्र, जसं आपण म्हणतो ना, परस्त्रियांचा आदर कसा करावा, हे शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आपण शिकू शकतो. आणि ते शिवाजी महाराजांकडून कुठून आलं याचा आपण कधी विचार करत नाही. म्हणून भगवंतांची भक्ती, जसं त्यांच्या जीवनामध्ये जर काही घडलं असेल तर त्यांना जे मिळालेले जे संस्कार आहेत आध्यात्मिक, त्याच्या जीवावर खरं तर लहानपणी ते घडले गेले. जसं एक म्हटलं ना सुरुवातीलाच, बालपणीचे बालसंस्कार, त्यांना गर्भसंस्कार मिळाले. जसं प्रल्हाद महाराजांना आपण बघतो की प्रल्हाद महाराजांनाही गर्भसंस्कार मिळाले आणि गर्भसंस्कारांमधून ते पुढे महान राजा बनले. जसं नारद मुनी आहेत, नारद मुनींकडला ऋषींचे संस्कार झाले. आणि परीक्षित महाराजांचं उदाहरण तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. असे महाराजा की ज्यांनी त्यांच्या पालकांनी त्यांना श्रीकृष्णांचे विग्रह दिले होते परीक्षित महाराजांना. आणि ती परीक्षित महाराजांचे विग्रह, त्यांची सेवा आणि त्यांचं श्रवण करत करत परीक्षित महाराज घडले. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी म्हणू शकतो की न्याय आणि अध्यात्म, म्हणजे न्याय पण आणि अध्यात्म पण, एक राजा म्हणून, क्षत्रिय म्हणून पण आणि एक भक्त म्हणून पण, कशा पद्धतीने राज्य विकसित केले आणि स्वतःलाही त्यांनी घडवलं आणि एक चारित्र्यवान राजा बनले. म्हणून आपण हे बघू शकतो की आत्ताच्या काळामध्ये हे श्रीमद भागवतम असेल, हरिकथा असेल, या गोष्टी देऊन मुलांना घडवणं. आणि त्याच्याबरोबर आधी तर आताच्या काळात अशी गरज आहे की मुलांपेक्षा पालकांनाच त्याची गरज आहे. आणि पालक म्हणून ही आपली किती मोठी जबाबदारी आहे. आणि आताची परिस्थिती अशी आहे, आपल्याला सगळ्यांना माहित आहे की मुलांना मंदिरात जाण्याची इच्छा नसते, किंवा सिनेमा, संगीत, म्युझिक, डान्स या गोष्टींमध्ये फार इंटरेस्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यालाही वाटतं, अरे शिक्षण घेतायत, परीक्षा देत आहेत, खूप अभ्यास करतायत आणि वेगवेगळ्या कॉम्पिटिशन परीक्षा देत आहेत स्पर्धात्मक, आणि ह्याच्यात आपली मुलं खूप खुश आहेत असं जर पालकांना वाटतंय, त्यांच्या करिअरमध्ये ते खूप व्यस्त आहेत. परंतु हे जर आपल्याला जर खऱ्या अर्थाने जर वाटत असेल, तर आपल्याला जर खरोखर शिवाजी महाराजांचा जर गुणगौरव करायचा असेल, आणि तर त्यांचं मार्गक्रमण करणं गरजेचं आहे. असं नाही की त्याचं अनुसरण आपण केलं पाहिजे, की असं नाही की अरे या गोष्टी मिळाल्या आणि त्याच्यात आमची मुलं खुश आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला शिवाजी महाराजांच्या महानतेविषयी जर आपल्याला बोलायचं असेल आणि जर आपण ह्या गोष्टी करत नसेल, तर एक प्रकारची दांभिकता आपण म्हणू शकतो, की ते दांभिकतेचं उदाहरण आहे, की आपण फक्त बोलतोय परंतु आपलं आचरण मात्र शून्य आहे. म्हणून जे आपल्या भगवंतांच्या लीलांचं गुणगान, संत संग, हरिनाम आणि ह्या गोष्टी खऱ्या अर्थाने याच्यातून एक, या तत्वांमधून एक चांगलं चारित्र्य घडतं. आणि जेव्हा असं चारित्र्य घडतं तेव्हा खऱ्या अर्थाने समाजासाठी ते उपयोगी ठरतं. जसं कृष्णदेवराय म्हणून एक राजा होऊन गेले, तर त्यांचं जर तुम्ही उदाहरण बघितलं तर त्यांनी खूप मोठे मोठे मंदिरं बांधले त्यांनी. आणि त्या मंदिरांमध्ये म्हणजे खूप सुंदर आणि अवाढव्य अशी मंदिरं बांधलेली आहेत. आणि शिवाजी महाराजांचं जर जीवन बघितलं तर शिवाजी महाराजांनी कुठेच किल्ले बांधलेले, म्हणजे सॉरी, मंदिरं बांधलेली नाहीत. का बांधले नाही? कारण ते जे राहत होते, ज्या प्रदेशात होते, तो सगळा पहाडी प्रदेश होता, की तिथे ते किल्ले बांधू शकत नव्हते, सॉरी, मंदिर बांधू शकत नव्हते. पण ते शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी यांचा आश्रय घेतला. आणि या आश्रयातून त्यांनी काय केलं? हरिकथा आणि हरिनामाला महत्व दिलं. आणि त्याच्यातून प्रेरणा घेऊन त्या हरिनामाला त्यांनी प्रेरित केलं, स्वतःला प्रेरित केलं त्याच्यातून. आणि त्या हरिनामाचा प्रचार
वेगळ्या मूल्यांद्वारे, वेगळ्या तत्वांद्वारे त्यांनी समाजामध्ये जागृत करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे याच्यातून बघतो की शिवाजी महाराजांनी पण कोणाचा आश्रय घेतला? तुकाराम महाराजांचा आश्रय घेतला, रामदास स्वामींचा आश्रय घेतला. पण त्यांनी किल्ले बांधले नाही, कारण की ते मंदिर बांधले नाही, ते मंदिर बांधू शकत नव्हते, परंतु त्यांनी हरिनामाचा आश्रय घेतला. तर असं हे शिवाजी महाराजांचं जे चरित्र आहे, जे आपण म्हणतो ना की हम शेर है, शेर की तरह हसते है, क्योंकि हमारे हृदय में शिवाजी महाराज बसते है. तर खऱ्या अर्थाने जर आपण म्हटलो, विचार जर केला खऱ्या अर्थाने, की आपल्याला फक्त घोषणाबाजी करायची नाहीये किंवा खूप छान एक भावनिक होऊन अश्रुपात करायचा नाहीये, तर प्रॅक्टिकली त्याचं अनुसरण आपल्याला करायचं आहे. आणि शिवाजी महाराज कुठल्या तत्वांवर जगले, कुठल्या तत्वांवर ते मोठे झाले आणि कुठली तत्व शिवाजी जिजाऊनी दिले. आपल्याला काय आहे की आपल्याला शिवाजी महाराज पाहिजेत, परंतु आपल्याला रामायण महाभारत नकोय, असं आपलं दुर्दैव आहे. शिवाजी राजा पाहिजे, परंतु आम्हाला रामायण महाभारत नकोय. मग जर रामायण महाभारत आपल्याला नको नसेल, भगवद्गीता नको असेल, तर आपल्याला शिवाजी महाराज कसे घडतील? तर याच्यातून म्हणून आपण ह्या चरित्रातून शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे की याचा जो बेस आहे ते आहे आध्यात्मिक तत्व, आध्यात्मिक मूल्य. आणि जेव्हा ही मूल्य एखाद्या व्यक्तीमध्ये रुजतात, तेव्हा खऱ्या अर्थाने त्याचं चारित्र्य घडतं. कुठल्याही स्त्रीकडे निर्दोष म्हणजे कुठल्या भावनेने एका मातेच्या भावनेने जर बघायचं असं ठरवलं, तर याला कशाचे संस्कार लागणार आहेत? आध्यात्मिकता ही एकमेव अशी आहे की त्याच्यातूनच हे चारित्र्य घडलं जाऊ शकतं. आणि शिवाजी महाराजांचं जे चारित्र्य जर बघितलं, तर त्याचा सगळा बेस, जो मुख्य गाभा जो आहे, तो रामायण, महाभारत, भगवद्गीता आणि त्यांची माता जिजाऊ याच्यामध्ये आहे. तर आजच्या ह्या दिवशी आपण सुद्धा एक प्रार्थना करू शकतो भगवंतांना की एक आपल्यालाही तशी शक्ती मिळो, शिवाजी महाराजांचे तत्व मूल्य आपल्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी. तर थँक्यू, तुम्ही सगळ्यांनी एवढा वेळ ऐकून घेतलं. ह्याच्यावर काही कुणाला म्हणजे माझी काही खरं पात्रता नाही, ह्याच्यात अभ्यास पण नाही सगळ्यात महत्वाचं, पण एक सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर कोणाला काही ऍड करायचं असेल तरी तुम्ही करू शकता, कोणाला काही सांगायचं असेल तरी करू शकता. थँक्यू. हरे कृष्णा. प्रतिभा माताजी, हे सेटिंग चेंज करताय का? हरी बोल. हा हा, थँक्यू. कोणाला काही ऍड करायचं असेल तरी सांगा, मला काही तेवढी माझी पात्रता नाहीये, पण मी प्रयत्न केला सांगण्याचा. आणि माझी काही पात्रता नाहीये सांगण्याचा, पण त्याच्यातून मी प्रयत्न केला आणि वैष्णवी समितीने एक संधी दिली बोलण्यासाठी, त्यांच्याही मनापासून धन्यवाद. कोणाला काही सांगायचं असेल तर प्लीज तुम्ही ऍड करू शकता. हरे कृष्ण. छान बोललाय माताजी, प्रयत्न नाही, एवढं सुंदर लेक्चर तुम्ही दिलंय शिवाजी महाराजांबद्दल, तर खूप खूप धन्यवाद माताजी. थँक्यू. हरे कृष्ण. हरी बोल. थँक्यू. पुन्हा एकदा इतिहास जागा झाला. मी अनम्यूट केलं, पहा बरं झालंय का? हा, अनम्यूट केलंय, झालंय का फक्त पहा बरं काहीतरी. झाले झाले झाले. ते असे लेक्चर नेहमी नेहमी रिमाइंड करणं मुलांसाठी गरजेचं आहे तसं. झाले माताजी बहुतेक. चालेल. कोणाला काही प्रश्न नसतील, काही नसेल तर मग आपण थांबूया, किंवा कोणाला सांगायचं असेल तरी सांगू शकता बरं का हो, असं काही नाहीये. बाकीच्यांनाही अजून काही त्याच्यामध्ये काही असं इन्स्पायर काय असेल नक्की सांगा, शेअर करा. म्यूट ऑल झालंय ना माताजी पण. कोणी सांगेल का? मेसेज करता का कोणी झालंय किंवा नाही? काही कळे ना. नाही झालेलं दिसत माताजी. ओके, क्षमा करते परत. आता पहा. झाले झाले झालं ना.
चालेल. झालं ना? हो. कोणाला काही चालेल. सांगायचं असेल तरी शेअर पण करू शकता. प्रश्न विचारण्यास हरे कृष्णा. खूप प्रेरणादायी लेक्चर झालं माताजी, अप्रतिम. अगदी डोळ्यापुढे ते सगळे सीन उभे राहत होते. आणि मी एका लेक्चर मध्ये फक्त ऐकलं होतं की शिवाजी महाराजांनी जे अफजल खानाचा वध केला ना, ती प्रेरणा नरसिंह भगवंतांच्या कथेवरून त्यांना मिळालेली होती. ते फक्त सांगायचं होतं, पण तुम्ही खूप सुंदर रीतीने सांगितलं आणि खूप छान वाटलं. अजून अर्धा पाऊण तास चालला असतं तरी चाललं असतं. नाही हो, एवढा वेळ तुम्ही सहन केलं, मला तीच खूप मोठी गोष्ट आहे. याच्यामध्ये मी काय अशी खूप मोठी ही व्यक्ती नाहीये, पण तेवढंच क्षत्रिय राजांबद्दल ऐकायला खूप मस्त वाटत होतं एकदम. थँक्यू माताजी. हरी बोल. हरी बोल. शिवाजी महाराजांच्या चरित्रावरती सांगण्यासाठी मला मिळाले सांगायला एक संधी, तर खरं माझं शुद्धीकरण आहे हे म्हणायचं. थँक्यू. मालिका सुरू करू शकतो. कशाची? ड्रामा? शिवाजी महाराजांवर भगवद्गीतेच्या आधारे. नक्की नक्की. सुरुवात तुम्ही छान केली मस्त त्याची. छान छान प्रस्ताव. करूया. नेक्स्ट टाइम ते सांगा, शिवाजी महाराज गेले होते ना तुकाराम महाराजांकडे भेटायला, तेव्हा तुकाराम महाराजांनी कसं गाईड केलं त्यांना, तर त्याच्यावर बोलू शकताय माताजी तुम्ही. नक्कीच. हरिनाम याच्यावरच हे केलं ना त्यांना पण तिथे. एक क्षत्रिय म्हणजे जेव्हा ते म्हणाले की मी सगळं त्यागतो, आणि भगवंत आपल्याला भगवद्गीतेमध्ये सांगतात ना, प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या आश्रमानुसार कर्तव्य करावीत. आणि शिवाजी महाराज क्षत्रिय होते ना, जेव्हा त्यांनी ते म्हटले की मला हे सगळं त्याग करायचंय, याला पण असंच म्हणजे काय म्हणू शकतो आपण, साधू बनायचंय. अर्जुनाचं उदाहरण बघू शकतो की अर्जुन पण म्हणाले ना, मला काहीच नकोय, मला हे सगळं त्याग करायचंय आणि मी साधू बनून जातो, साधू बनतो, सगळं सोडून देतो. अगदी शिवाजी महाराज पण तसेच म्हणत होते ना, की मला हे काहीच नकोय, मी याचा त्याग करतो. पण तुकाराम महाराजांनी त्यांना सांगितलं ना, की तुम्ही क्षत्रिय आहात आणि क्षत्रियाचं कार्य तुम्ही केलं पाहिजे. तसा भगवंतांनी पण अर्जुनाला सांगितलं, की तू क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाचं कार्य तुला केलं पाहिजे. म्हणून आपण बघू शकतो, की शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे, हे आहे, तर तो एक क्षत्रिय राजर्षी, मी मगाशी म्हटलं ना, तर ते किती हे आहे की ते ऍक्च्युली एक वैष्णव आहेत शिवाजी महाराज आणि राजर्षी आहेत. तर हे उपदेश तुकाराम महाराजांनी पण त्यांना दिलेला होता. आणि म्हणून ते परत हे सगळ्यांना माहित आहे आपल्याला, की ते परत कशा पद्धतीने आले. म्हणजे त्यांना ते त्यांचे ब्लेसिंग्स, गुरुचे ब्लेसिंग्स ऑलरेडी होते. आणि दुसरं म्हणजे भगवंत म्हणतात, की हे केलं पाहिजे आपण. म्हणजे आपल्या आपल्या धर्माला अनुसरून. तर बरेच लोक आता हे करतात ना, की हे मन क्षत्रिय, वैश्य, शूद्र हा जातीपात आहे, जातीवर आधारित आहे. परंतु या उदाहरणाद्वारे आपण बघू शकतो की जातीवर आधारित नाहीये हे, तर हे त्या त्या व्यक्तीच्या गुणांवर आधारित आहे. कुणी ब्राह्मण म्हणून भगवद्गीता हे किती ग्रेट आहे ना. तसं जर विचार केला तर बघा ना, की एका ब्राह्मण जर कुटुंबात जन्मला असेल तर त्याला ते ब्राह्मण म्हणून मानत नाही, जर क्वालिटीज नसतील त्याच्यात. तर उलट ही भगवद्गीता शिकवते आपल्याला. परंतु दुर्दैवाने आपल्याला हे समजत नाहीये, वैदिक ज्ञान भगवंतांनी काय दिलेलं आहे भगवद्गीतेत, आणि आपण नकळतपणे त्याच्यावर हे करतो की हे जातीपातावर आधारित आहे. परंतु उलट आपण जे म्हणतोय ते जातीपातावर आधारित आहे. आणि जेव्हा अर्जुनाला भगवंतांनी भगवद्गीता सांगितली, त्यावेळेस कुठला जातीपात असणार आहे, त्यावेळेस कुठं काय असणार आहे. आता एक आपण म्हणतो हे असं, त्यावेळेस सगळे आश्रमच होते ना. आता आपण म्हणतो ह्या हा जातीचा, तो त्या जातीचा, तो त्याचा ह्याचा. पण त्यावेळेस थोडंच काय असणार आहे 5,000 वर्षापूर्वी. त्यावेळेस कुठलंच हे नव्हतं असा जातीपात. तर त्याच्यातून म्हणून आपण बघू शकतो की त्यांनी क्षत्रिय म्हणून त्यांचं कार्य केलं, म्हणजे त्यांच्या गुरूंनी त्यांना आज्ञा दिली. म्हणून आपल्या गुरूंची आज्ञा आपल्यासाठी काय आहे, कदाचित ती इतरांना पण असं वाटेल की अरे हे काय असं हे करतात. मला एक अजून एक उदाहरण आठवतंय, आपले कृष्णचंद्र प्रभू जेव्हा त्यांना हे केलं गेलं, गुरु महाराजांनी त्यांना सांगितलं होतं, की तुम्ही तुमचा व्यवसाय छान करा आणि हेच तुमचं भक्ती आहे तुमची, आणि तो जे काही करताय त्याच्यामध्ये तुम्ही कृष्णा कॉन्शियसनेस मध्ये ते योगदान द्या त्याचं. आणि अजून एक माताजी, ते काय हो त्यांचं नाव, आपल्या ह्याचं मंदिराचं आता काम चालू आहे मायापूरच्या, ते नाही का मोठे हे आहेत फॉरेनर, हेनरी फोर्डचे कंपनीचे मालक, काय त्यांचं नाव, मला आता आठवेना त्यांचं नाव. त्यांचं खूप मोठं योगदान आहे आता आपल्या. हा अमरीश प्रभू, अमरीश. हा अंबरीश प्रभू. तर अंबरीश प्रभू पण त्यांचे पण असं झालं होतं ना, की ते जेव्हा प्रभुपादांकडे गेले तेव्हा ते म्हणतात की मी पण हे सगळं त्यागतो.
तेव्हा प्रभुपाद त्यांना त्यावेळेस त्यांच्या ह्याच्या वेळेस सांगतात त्यांना की ते त्याग करायची गरज नाहीये. तुझा जो व्यवसाय आहे तू तो कर आणि तो कृष्ण भावनेमध्ये कन्वर्ट कर. त्याच्यात ती सेवा कर, ही तुझी सेवा आहे. तसं गुरु महाराजांनी पण कृष्णचंद्र प्रभूंना हे सांगितलं होतं की तुम्ही जे काय करताय ही तुमच्यासाठी, ही तुमची गुरुनिष्ठा आहे. म्हणजे मग गुरु जेव्हा कोणाला काही इन्स्ट्रक्शन देतात तेव्हा प्रत्येकासाठी ते वेगवेगळं असतं. एखाद्याला वाटेल कदाचित ते त्यांना सांगितले ते मला लागू नसेल. तसं शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांनी सांगितलं की तुम्ही क्षत्रिय आहात, तुम्ही हे तुमचं कर्तव्य आहे. आणि मग तिथून पुढे त्यांच्यामध्ये तो हे येतो आणि आपण म्हणतो ना खऱ्या अर्थाने त्यांना ते ब्लेसिंग्स आहे. कृपेशिवाय आणि ह्याच्या आशीर्वादाशिवाय होऊ शकत नाहीये. एका साध्या जीवात्म्याला ते करूच शकत नाही. तर त्यांच्या जीवनामध्ये आपण बघतो शिवाजी महाराजांच्या ती कृपा आहे, ब्लेसिंग्स आहेत तुकाराम महाराजांसारख्या संतांचे. त्यामुळे ते एवढं मोठं कार्य करू शकतात. हरे कृष्ण धन्यवाद माता. माताजी. खूप छान वाटलं. खूप छान लेक्चर झालं आणि ते उदाहरण खूप आवडलं की जसं सूर्य जर उगवलं नाही तर आपल्याला आकाशाचा रंगच कळू शकला नसता, तसं शिवाजी महाराजांमुळे आपल्याला स्वराज्याची स्थापना झाल्यामुळे आपल्याला एक स्वराज्याचा अनुभव घेता आला, स्वातंत्र्य पाहता आलं. ते खूप आणि छान वाटलं. स्वराज्य म्हणजे सुराज्य. जसं भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर पण प्रभुपादांना म्हणाले होते. प्रभुपाद म्हणाले ना की जर इंग्रजांचं राज्य आहे आणि काय करायचंय म्हणतात त्यावेळेस भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर पण तेच वाक्य बोलतात की राज्य कोणाचं येईल, आज मुसलमान आहेत, उद्या इंग्रज येतील, परत अजून तिसरे कोण येतील, शेवटी कृष्ण भावना ही शाश्वत आहे. म्हणून याच्यामध्ये पण आपण बघू शकतो की राज्य जरी कुठलंही आलं तरी ते सुराज्य म्हणजे त्याच्यामध्ये हे आपल्या वैदिक धर्माचं पालन, आपल्या सनातन शाश्वत धर्माचं पालन, सनातन धर्माचं पालन होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. नाही तर कुठलाही धर्म आला, आता आपण बघतोय सगळ्या गोष्टींची आहे म्हणजे आपल्यावर आता कुठलं कुणाचं राज्य नाहीये आपल्यावर, परंतु आपण त्यांचं अनुकरण करतोय आता सध्या इंग्रजांच्या त्यांच्या संस्कृतीचं. हो, त्याचे आपण संस्कृतीचं होतं. केलेलं आहोत. काय म्हणू बरोबर. शकतो त्याचे त्यांचे गुलाम झालेलो आहोत. त्यांच्या संस्कृतीचे गुलाम. होतोय. हम्म. हे असं नाही, छान दुर्दैव वाटलं. आहे आपले. चालेल चालेल चालेल, थांबूया मग माताजी. उद्या आपल्या रेग्युलर श्लोकावर पुढच्या 8व्या श्लोकावर क्लास होईल उद्याचा. चालेल. कोण आहे होस्ट, कोण आहे? माताजी. हा करते. दीपा माताजी. चालेल, थँक्यू. हरे कृष्ण. हरे कृष्ण.